आणि कोकणाची अर्थव्यवस्था जर बघितली तुम्ही, तो कोकणाची अर्थव्यवस्था ही आंब्यावर आहे, कोकणाची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर आहे, कोकणाची अर्थव्यवस्था आहे मच्छीमारावर आहे, फणसावर आहे, नारळावर आहे. आणि हाच नारळ हाच आंबा ह्या मे महिन्यामध्ये आमचा सडून गेला. पण आज कुठलाही कोकणातला नेता त्याच्यावरती बोलत नाही आहे, सरकार आवाज देत नाही. पण पश्चिम महाराष्ट्रातला एक कालवा फुटला, एक तडा गेला तर पश्चिम महाराष्ट्राचे नेते लगेच त्यांच्या घरादारात जातात आणि निधी त्यांना लगेच जाहीर करतात. पण कोकणाची ही उदासीनता आहे की आम्ही आमच्या हक्कासाठी लढत नाहीये कोकणातले लोक. पण आता कोकणातले लोक जागरूक झाले आहेत. आम्ही जोपर्यंत आमचा स्वतंत्र कोकण राज्य विलय होत नाही या देशात, या राज्यातून, महाराष्ट्रापासून, तिथपासून या कोकणाचं कधीही बळ होणार नाही. कोकणाचं उद्ध्वस्त होतील. जसं या कोकणामध्ये आज आण्विक प्रकल्प, औष्णिक प्रकल्प काय सांगितलं आम्हाला एका नेत्यांनी सांगितलं, अहो वीज नको का तुम्हाला, अहो मराठवाडा वीज तुम्ही धरणं बांधून करता आणि कोकणामध्ये वीज प्रकल्प तुम्ही औष्णिक आणता, आण्विक आणता, म्हणजे कोकण उद्ध्वस्त करण्याचं कट कारस्थान इकडच्या लोकांचं आहे. आणि आपला भाग कसा सुजला सुफलाम होईल हे कट कारस्थान इकडचे राज्य करतात आहे. आणि म्हणूनच स्वतंत्र कोकण राज्य अभियान, कोकणातले तुम्हाला शिपयार्ड कंपनी जी सिंधुदुर्गात स्थापन झाली होती ती पळवली, जी गोव्याकडे गेली, जी पाणबुडी पर्यटन म्हणजे पाणबुडी प्रकल्प होता ते पळवलं आमचं, ते गुजरातला गेलं. म्हणजे मच्छीमार आज पालघरचं उदाहरण दिलं तुम्हाला. वाढवण बंदर आम्हाला माहिती आहे, आमच्या लोकांना नोकऱ्याच नाही तिकडे. आणि सागरी प्रशिक्षण केंद्र कुठे गेलं? गुजरातला. कुठे गेलं? गुजरातला. आता एक पुण्याला होत आहे. आणि आता आमचे कोकणातले पालकमंत्री सांगतात की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला बनवा म्हणून. म्हणजे अशा तऱ्हेने म्हणजे आमचा अधिकारच नाही आहे. म्हणजे आमची भूमी, आमची जागा आणि आमचे उद्ध्वस्त जे प्रकल्पकारी विनाशकारी आहेत ते फक्त कोकणामध्ये